नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करू लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे, कारण की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणाऱ्या 12 तारखेला येणार आहे का, या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊ. खरंच 12 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता येऊ शकतो का, या संदर्भात संपूर्ण बातमी. आता पहा मित्रांनो, आता सणासुदीचा काळ संपलेल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, ते म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीएम किसान योजना आपण त्याला शॉर्ट मध्ये म्हणतो, त्या योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकतो का आणि जमा होऊ शकतो का, अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. जर तुम्ही याच शेतकऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणारच आहे. पण तत्पूर्वी या योजना करू लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता याच आठवड्यामध्ये जारी करण्याची शक्यता आहे. आता जे काही आठवडा येत आहे याच्यामध्ये सुद्धा जारी करण्याचा येऊ शकतो किंवा 12 तारखेला मिळू शकतो का, या संदर्भात आपण पुढे माहिती पाहूतच. लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये येतील अशी रक्कम जी आहे ती थेट जमा करण्यात येतील. मात्र यावेळी काही शेतकरी असे आहेत की ज्यांना हप्त्यापासून विचलित सुद्धा राहावे लागेल. ते कोणकोणते आहेत तर EKYC नसेल तर 2000 रुपये मिळणार नाहीत. हे पण महत्त्वाचं आहे. EKYC कोणत्याही हप्त्यासाठी अनिवार्य असते, हे लक्षात घ्या. EKYC तुमची पूर्ण असेल तर तुम्हाला हप्ता मिळून जाईल, काय अडचण येणार नाही. दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम जी आहे ती थोडेफार कमी येऊ शकते आणि येऊ शकणार नाही, कारण की EKYC पूर्ण आहे का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे. दुसरं म्हणजे 21वा हप्ता जमा होण्यापूर्वी सर्व पीएम किसान योजनेची लाभधारणी आपली EKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. चला तर आता हप्ता 12 तारखेला मिळू शकतो का, एक शक्यता आहे मिळण्याची. धन्यवाद. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल